आफ्टरनूनचं सुद्धा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. चांगले बोले. गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता वाजलं ना 8 काय माहिती 8 वाजलं. आणि हे बघा माझ्या उद्या पेपर आहे, सो मी जरा काहीच अभ्यास करतो. नाही तर मग तुम्हाला माहिती कसं असतं, अभ्यास नाही केला तर केटी डायरेक्ट. सो आता आहे आमचा मामा आणि मामाचं थोडं काम चालू आहे असं. हां गडबड आहे गडबड. आणि हां पहिली बात आमच्या मामांची ताई आज 17, त्याच्यामुळे आम्ही आज आलो, म्हणजे कालच आलो आहे. तर मी कालचा काही ब्लॉग बनवला नाही कारण कालचं काहीच नव्हतं. सो काल पण जरा काहीच, उद्या पेपर आहे आपला. सो जरा अभ्यास नाही केला तर लिखेंगे क्या, म्हणून जरा अभ्यास करते. सो भेटूया नंतर. गाईज आता आमचा मामा खोबडा कापणार आहे. किती किलो आहे? 1 किलो. आणि मटन बाबा. गाईज आता आम्ही रेडी झालो. रेडी म्हणजे रेडी तर नाही झालो, फक्त आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आणि बघूया पुढं. DJ लावला आहे, सेटिंग अरेंजमेंट आहे. तुरीच्या शेंगा, यो पावटा, यो आहे मटन. मटन किती किलो आहे? 8 किलो. 8 किलो मटन आहे. आणि यो चिकन आहे. चिकनच आहे. आणि दिसत काय आहे, यो चिकन आहे 5 किलो. 5 किलो. आणि हे आहे मटर पनीरची भाजी. यो काय बटाटे आहे ना. आणि इथं आहे, इथं मटनच आहे ना. ओय मटन आहे ना. हो गाईचं मटन खोलून पण दाखवायला मी आता वापेल. शिस्त मटन. आणि आमची मम्मी बसले, मम्मी बुवा पण मम्मी फक्त बसले हो ना, बोलाल भाई असं नाही. आमची मम्मी फक्त बसले. सो आता भेटूया नंतर. आम्ही उठलोय 5 वाजता. का तर गावात कुणीतरी मस्त स्पीकर लावलेला जोरदार, काय बोलायचं, डेंजर लोक आहेत एकदम. इकडे बघू शकता मी सजवलंय सगळं. वेट बघा आता. काहीच आता मी रेडी झालो, बघू शकता. आणि इथं मम्मी डायरी बसले आणि चेतन आले आणि मावशी पण आले. सो आता आपण जाणार गावात, पहिल्या मंदिरात जाऊया पाया पडायला आणि भेटूया नंतर. गाईज चलो गाईज जत्राला आहे बघा, त्यांचं काहीतरी राहिले वाटतं. आणि माझा फुल आउटफिट बघा, खूप भारी आहे. ड्रेस मी उत्सवाला पण घातलेला आणि सप्त्याला पण घातला होता, पण तेव्हा मी काय शूटच नाही केलं जास्त करून. सो चला जाऊया. आणि इकडे तरवे निघले, थांबायला तुम्हाला दाखवतो. ते आमच्या इकडे जत्रेला तरवे निघतात, पण आमची जत्राच नाही आहे, कधी मला पण नाही. बाद में आमचा डॉक्टर जिथून जत्रा बांधतात.
इकडं मी घेतलेलं जेवायला आणि पप्पा आलेले. पप्पा आणि काका बसले होते मस्त इथं. इकडं पाहुणी कोण नव्हती तर मी, मम्मी आणि पप्पा बसलो होतो. तिथं पण दुकान आहे. मी आणि मग पप्पा आणि पप्पांची फ्रेंड चालले आता घरी, कारण पप्पा स्कूटी घेऊन आलेले. खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळं. माझं फायनली आज मार्गशीर्ष संपणार आहे. मी मार्गशीर्ष धरलेला आता आज तो संपणार आहे. भेटूया नंतर. गाई जो बार का पोऱ्या बघा, यायला पटाके वाजवतो इथं. मार खाईल ना. गावात जत्रा नाही, लोक भाकऱ्या टाकतात. आता जत्रा तिकडून गाड्या डायरेक्ट बंद करून टाकले. मध्ये ट्रॅक्टर लावलाय गाई, सोडा एकदम. हे बघा इकडं नुसता पॉलिटिशियनचे बॅनर आहेत. सो नाही लागूया, आपल्याला कॉपीराईट लागतो. सो आता गाणी नसावं आय गेस, पण गाणी चालूच असतात तिथे, त्याच्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही. आणि चला जाऊया. गॅस 50ला डब्बा. डेंजर. किती रुपये? 50 रुपये, 100 रुपये, 150, 200. फिर से टिकट को फिर से बोलता हूँ. हाँ टिकट कर ले. हाँ गाईज घ्या पाहिजे काय. हे बघा बारीक होतो तेव्हा येऊ आता माझ्या 50ला, 100ला, अडीचशे, 200. 50ला, 100ला. हे बघा बाई 1.5ला 2, 2.5ला 2. गाईज पाहिजेत काय. ते बघा इथं प्लेटी आहेत, इकडं पण आहेत. हे बघा विकतात. हे बघा सॉस, टोपी. हे बघा गाईज जरा जास्त झाले. बघा शुभम भाई भेटला आपल्याला. शुभम भाई आणि या वहिनी. गर्दी बघा गर्दी. कंटाला आणलंय या लोकांनी. का आलो मी? मला काहीच घ्यायचं नाही असलं. मी काही जत्रा बित्रच घेत नाही. मी का आलो? हे बघ आहे का काय फरकच नाही पडत. हे बघा आहे नो, काय फरकच नाही पडत. त्यांना घ्यायचं म्हणून आपण यायचं त्यांच्या पाठीनं. नुसतं टाइमपास. अर्धा तास झाला आलोय, कंटाला आला अक्षरशः. जामे भूक लागले म्हणून पोळी, बटर पनीर आणि बटाट्याची भाजी खाते. भेटूया नंतर.